हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आपण घरी असलेल्या कोणत्याही खराब सामानापासून अगदी सुंदर नक्षीदार रांगोळी कशी काढायची हे पाहणार आहोत। आणि यासाठी इथं मी हे साहित्य घेतलंय, तुम्ही बघू शकता। असं साहित्य आपल्या घरामध्ये कुठेही पडून राहतं, तर याच सामानाचा उपयोग करून आज आपण रांगोळी काढणार आहोत। व्हिडिओ खूपच जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर सगळ्यात पहिल्यांदा इथं मी औषधाच्या बॉटलचं टोपण घेतलंय आणि हे मेटलचं असतं बघा, आणि याला लगेच दाबलं की लगेच कसाही आकार घेऊ शकतं। तर याला मी असं कोणाचा असा आकार देते आणि आता आपल्याला यामध्ये रांगोळी भरून आपल्याला असे डॉट्स आपण काढू शकतो। तुम्ही देखील हे नक्की डॉट्स काढून बघा, खूप छान अगदी सुंदर असे हे डॉट्स बनतात। जर तुम्हाला हाताने काढता येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने या फक्त एका औषधाच्या बाटलीचा टोपणचा वापर करून तुम्ही असे हे डॉट्स बनवू शकता। चला तर मग आवडली ना ट्रिक, आता नेक्स्ट बघूयात। तर पुन्हा मी तेच झाकण घेतले आणि या झाकणाने इथं मी तुम्हाला अशा रेष वगैरे मारून दाखवते बघा। डॉट्स तर आपण काढू शकतो, पण या पद्धतीने अशा रेषा देखील मारू शकतो। वेगवेगळ्या डिझाईन्स आपण याने बनवू शकतो, आणि तेही फक्त या एका बॉटलच्या झाकणाने। आणि त्यानंतर आता इथं मी घेतले ते म्हणजे कॉटनचं बड। हे तर आपल्या घरामध्ये नेहमीच असतं, तर याचा देखील मी असा रांगोळी काढण्यासाठी वापर करते। तर इथं जेव्हा आपण असे डॉट देतो तेव्हा अशी डिझाईन आपण याने बनवू शकतो। खूपच छान अगदी सुंदर अशी फुलं आपली इथं तयार होतात। ह्याच बडचा वापर करून मी अशी ही डिझाईन बनवते, आणि तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी वापरून अजून जास्त खूप छान अशा सुंदर सुंदर डिझाईन्स इथं तुम्ही बनवू शकता। तर इथं मी ही अजून एक अशी डिझाईन बनवते। तर माझे रांगोळीचे इतर जे व्हिडिओ आहेत ज्यांना तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला, तर असे व्हिडिओ मी इथं डिस्क्रिप्शनमध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही ते नक्की चेकआउट करू शकता। त्यानंतर इथं मी पुन्हा एक असा डॉट काढून घेते, आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा या कॉटन बडचा असा वापर करायचा आहे, आणि याने असं ह्याचं सर्कल काढून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर तुम्ही यापासून असं खूपच छान सुंदर असं फूल तयार करू शकता। तर याच पद्धतीने तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी वापरून अजून खूपच छान सुंदर सुंदर डिझाईन्स या पद्धतीने तुम्ही बनवू शकता। तर इथं मी याचं अगदी खूपच सुंदर असं फूल बनवले, तुम्ही पाहू शकता। आणि आता त्यानंतर आपल्याला वापरायचं आहे ते म्हणजे ही विक्सची डबी। तर इथं या पद्धतीने या विक्सच्या डबीचा मी इथं असा वापर करते। तर इथं मी तुम्हाला अजून एकदा याला असं बनवून दाखवते बघा। तर या पद्धतीने आपल्याला हा असा डॉट काढून घ्यायचा आहे, आणि त्यानंतर याला असं प्रेस करून घ्या। खूपच छान अशी सुंदर डिझाईन इथं आपली अगदी सहज तयार होईल। आणि आता त्यानंतर नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते ते म्हणजे इथं मी पुन्हा एक असा डॉट काढून घेतला आहे, आणि आता आपल्या घरामध्ये हे असे स्पून तर नेहमीच असतात, तर या स्पूनचा वापर करून आता आपण खूपच सुंदर असं फूल बनवणार आहोत। तर यासाठी याला असं गोल गोल फिरवून घ्यायचं, आणि त्यानंतर आपल्याला या पद्धतीने याचं असं फूल बनवून घ्यायचं आहे। खूपच सुंदर असं फूल इथं आपलं फक्त या स्पूनच्या मदतीने तयार होतं, आणि अगदीच काही क्षणामध्येच आपलं हे फूल इथं तयार झालं आहे। तर आपल्या घरामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, आणि ज्यांचा वापर करून तुम्ही अगदी खूपच छान अगदी सुंदर अशा डिझाईन्स वेगवेगळ्या बनवू शकता। तर इथं मी या स्पूनचा वापर करून असं याचं हे पान बनवून घेते, तुम्ही बघू शकता। या पद्धतीने आपल्याला या स्पूनच्या मदतीने असं याचं पान बनवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर बघा इथं मी पुन्हा एकदा वापर करते ते म्हणजे या अशा ब्रशचा। या ब्रशच्या मदतीने आपल्याला याचं असं सुंदर असं रेखीव असं पान बनवून घ्यायचं आहे। खूपच छान दिसतं, खूपच सुंदर असं तयार होतं। आणि मेन म्हणजे जेव्हा आपण असे रांगोळी टूल्स बाहेरून विकत आणतो तर ते खूप जास्त महाग असतात, आपल्याला परवडणारे देखील नसतात। तर मग अशा वेळी तुम्ही घरीच असलेले या टूल्सपासून अगदी खूपच सुंदर अशा डिझाईन्स तुम्ही बनवू शकता, आणि अगदी काही सेकंदांमध्येच तुमच्या या डिझाईन्स अगदी तयार होतील। त्यानंतर आता इथं मी पेनचा वापर करते, त्यासाठी इथं मी पुन्हा एक डॉट काढून असं सर्कल याचं बनवून घेते आहे, आणि त्यानंतर इथं मी पेनाचा वापर करते। आणि त्यानंतर अगदी जेव्हा तुम्हाला बारीक वगैरे डिझाईन काढायची असेल तर तेव्हा तुम्ही या पेनचा किंवा पेन्सिलचा वगैरे वापर करू शकता। अगदी खूपच कोरीव अशी डिझाईन या पेनने देखील अगदी इथं आपली तयार होते। आणि आता त्यानंतर इथं मी वापरते ती म्हणजे सुपारी। तर सुपारीचा वापर करून आता आपण रांगोळी काढणार आहोत। तर त्यासाठी इथं मी अशी सुपारी ठेवून घेते, आणि याच्या वरतून आपल्याला अशी रांगोळी सोडायची आहे, आणि याने तुम्ही अगदी खूपच छान सुंदर सुंदर एकसारखे सर्कल जर तुम्हाला काढायचे असतील तर ते काढू शकता, आणि अगदी खूपच छान उठावदार असे हे सर्कल तयार होतात। तर त्यानंतर रांगोळी काढण्यासाठीचं पुढचं आपलं टूल आहे ते म्हणजे इथं मी चमच्याचा वापर करून आता तुम्हाला रांगोळी काढून दाखवणार आहे। तर त्यासाठी इथं बघा मी पुन्हा तेच टूल वापरून असे डॉट बनवून घेतलेत, आणि त्यानंतर इथं आपल्याला अशा पद्धतीने या चमच्याचा वापर करून याची अशी डिझाईन बनवून घ्यायची आहे।
फक्त या एका चमच्याचा वापर करून देखील अगदी खूपच सुंदर असं फूल इथं आपलं तयार होतं आहे आणि अगदी सहज असं हे फूल तयार होतं आहे. तुम्ही बघू शकता, तुम्ही देखील हे नक्कीच काढू शकता. आणि त्यानंतर इथं मी बडचा वापर करून याला असं थोडंसं याला शेप देते आहे. तर इथं मी तुम्हाला सर्व डिझाईन दाखवते बघा. अगदी खूपच सुंदर, अगदी नक्षीदार अशी डिझाईन इथं आपली तयार झाली आहे. आणि आता आपण त्यानंतर वापरणार आहोत ते म्हणजे असा हा यूज अँड थ्रोचा कप इथं मी घेतला आहे. आणि याला आपल्याला सुईच्या मदतीने असं याला होल्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये अशी रांगोळी भरून घ्यायची आहे. आणि याने तुम्ही अगदी खूपच सुंदर रंग वगैरे भरू शकता. किंवा याच टूलचा वापर करून तुम्हाला जर एखादी बॉर्डर रांगोळी वगैरे काढायची असेल तर तुम्ही या पद्धतीने अशी काढू शकता. खूपच सुंदर सुंदर अशा डिझाईन मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. एकदा नक्की चेकआउट करा. तर अशी इथं मी रांगोळी काढून तुम्हाला दाखवते. त्यानंतर बघा इथं मी असा पेपर कोन बनवून घेतला आणि याने देखील अगदी खूपच सुंदर असे डॉट्स तुम्ही काढू शकता. किंवा तुम्हाला जर एखादी रांगोळीची डिझाईन वगैरे देखील काढायची असेल तर ती देखील तुम्ही या पेपर कोनने देखील काढू शकता. आणि आता त्यानंतर मी इथं तुम्हाला दाखवते ते म्हणजे रांगोळी काढण्यासाठी तुम्ही स्केलचा वापर कसा करू शकता किंवा स्केलच्या मदतीने आपल्याला कशी रांगोळी काढायची आहे. तर त्यासाठी इथं बघा मी अशी रांगोळी पसरवून घेतली आणि त्यानंतर तुम्ही यावरती अशा पद्धतीने हे ब्लॉक्स वगैरे बनवू शकता. अगदी खूपच सुंदर या स्केलने देखील रांगोळी आपली इथं तयार होते. तर इथं मी अगदी एक तुम्हाला एक्झाम्पलसाठी दाखवते आहे. तर या पद्धतीने तुम्ही अशी ही रांगोळी काढू शकता. त्यानंतर आपण रांगोळी काढण्यासाठी वापरणार आहोत तो म्हणजे हा असा टेप. तर या टेपचा देखील वापर करून आपण अगदी खूपच छान सुंदर अशी डिझाईन बनवू शकतो. तर त्यासाठी बघा मी असा टेप असा ठेवला आणि या टेपवरती आपल्याला ही रांगोळी अशी सोडून द्यायची आहे. आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला ही अशी डिझाईन बनवून घ्यायची आहे. वरची जी रांगोळी आहे ती अशी साईडला सरकवून आपल्याला ह्याचे 2 जे सर्कल आहेत ते आपण बनवू शकतो. तर इथं मी तुम्हाला ही डिझाईन दाखवते बघा. तर जेव्हा कधी तुम्हाला असे डबल सर्कल काढायचे असतील तर तेव्हा तुम्ही नक्कीच या टेपचा वापर करून असे डबल सर्कल काढू शकता. तर त्यानंतर इथं माझ्याकडे ही अशी तेलाची बॉटल आहे आणि त्याचा वापर मी असा रांगोळीसाठी केला आहे. याला मी स्वच्छ धुवून याचं थोडंसं जे पुढचं टोक आहे ते कट केलं आहे आणि त्यानंतर मी याने अशी ही रांगोळी तुम्हाला इथं काढून दाखवते. याने डॉट्स देखील अगदी खूपच सुंदर असे निघतात, तुम्ही बघू शकताय. आणि असे टूल वापरून आपण अगदी खूपच सुंदर अशी रांगोळी काढू शकतो. त्यानंतर इथं आपलं सगळ्यात शेवटचं टूल आहे ते म्हणजे ही रिकामी बॉटल. तर या रिकाम्या बॉटलचा वापर करून आता आपण रांगोळी काढणार आहोत. तर त्यासाठी इथं बघा मी या बॉटलला अशी 3 ते 4 अशी होल बनवून घेते. अगरबत्तीचा वापर करते आणि त्यानं अशी होल आपल्याला बनवून घ्यायची आहेत आणि नंतर आपल्याला यामध्ये रांगोळी अशी भरून घ्यायची आहे. आणि त्यानंतर बघा इथं तुम्हाला जशी डिझाईन हवी आहे तशी तुम्ही काढू शकता. तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही डिझाईन बनवू शकता. तर इथं मी तुमच्या घरी बेकार पडलेल्या सामानांपासून अगदी खूपच सुंदर रांगोळी आपण कशी काढू शकतो हे दाखवले. तर आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.